अहो तुम्ही अण्णाभाऊ साठे, अहो तुम्ही अण्णाभाऊ साठे, प्रतिभेने जणू हिमालयाहून मोठे. अहो तुम्ही अण्णाभाऊ साठे, प्रतिभेने जणू हिमालयाहून मोठे. 74 पुस्तके अण्णाभाऊ तुम्ही लिहिलात, मात्र 1.5 दिवसच तुम्ही शाळेत गेलात. 74 पुस्तके अण्णाभाऊ तुम्ही लिहिलात, मात्र 1.5 दिवसच तुम्ही शाळेत गेलात. मॉस्को मध्ये जाऊन तुम्ही श्रेष्ठ झालात. खरं सांगा अण्णाभाऊ, हे कसे केलात? खरं सांगा अण्णाभाऊ, हे कसे केलात? आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि उपस्थित गुरुवर्य आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी संचिता सुभाषराव आष्टेकर, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी असून मी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणार आहे. अण्णाभाऊ म्हणजे शब्दांच्या पोटातील आग, अण्णाभाऊ म्हणजे प्रतिभेला आलेली जाग, अण्णाभाऊ म्हणजे लावण्याची झाड. 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस प्रत्येक साहित्य कृतीला स्पर्श करतो, ही जगातील अद्वितीय घटना आहे. खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ हे भारताचे भाग्य आहे. पण दलित समाजामध्ये जन्मल्यामुळे की काय त्यांच्या वाट्याला, त्यांच्या साहित्याला उपेक्षा आली हे कुणीही नाकारू शकत नाही. पण त्यांच्या प्रखर प्रतिभेमुळे संबंध भारत आणि अख्खा महाराष्ट्र उजळून गेला. अशा अण्णाभाऊ साठेंना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. 1.5 दिवस शाळेत जाणारा माणूस 74 पुस्तके लिहू शकतो, तर MA BEd करणारे लोक आपल्या आयुष्यात साधे पुस्तक सुद्धा लिहू शकत नाही. मला वाटते केवढी मोठी शौकांतिका आहे. चिखलातून जसं कमळ फुलते तसे अण्णाभाऊंनी आपले जीवन कष्टातून, यातनेतून, दुःखातून फुलवले. 35 कादंबऱ्या, 8 पटकथा, 3 नाटके, 1 प्रवास वर्णन, 13 कथासंग्रह, 14 लोकनाट्ये, 10 प्रसिद्ध पोवाडे व 12 उपहासात्मक लेख असे लिहिणारा जगाच्या पाठीवर एकमेव अण्णाभाऊ साठेच होते. हे सांगताना मला अभिमान वाटतो. अण्णाभाऊंनी साहित्यांची हिंदी, उडीसा, गुजराती, बंगाली, मल्याळी अशा भारतीय भाषांमध्ये तसेच जागतिक 27 भाषांमध्ये भाषांतर केले. तसेच रशियन, पॉलिश, चेक, फ्रेंच. वैयक्तिक दुःखाचा विचार न करता आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या सहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या कथा प्रभावीपणे मांडणारे अण्णाभाऊ लोकशाहीर होते. वाटेगाव ते रशिया हा प्रवास सोपा तर नव्हताच. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही जनजागृतीचे प्रचंड काम अण्णाभाऊंनी केले. अशा अण्णाभाऊंना, असे हे जागतिक कीर्तीच्या अण्णाभाऊ पुढं परत एकदा नतमस्तक होऊन इथेच थांबते.